17 जुलैला होणाऱ्या आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासन आता कामाला लागलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आपण जर बघितलं तर सर्व संतांच्या पालख्यांनी खरं तर पंढरपूरच्या दिशेने आता खरं तर प्रस्थान केलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। पंढरपूरमध्ये जवळपास 10 ते 15 लाख भाविक येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे। आपण जर बघितलं तर नगरपालिका प्रशासनाने पंढरपूर येथील 65 एकरमध्ये भक्तिसागर परिसरामध्ये जवळपास 497 दिंडीधारकांना उतरण्याकरता खरं तर व्यवस्था केलेली आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघू शकतो की हाच तो 65 एकरचा परिसर आहे। येणाऱ्या 497 खरं तर दिंडीधारकांना किंवा पालखीधारकांना इथं उतरण्याची व्यवस्था केलेली आहे। आपल्याबरोबर पंढरपूरचे मुख्याधिकारी जाधव साहेब आहेत। काय सांगतो साहेब, कशा पद्धतीने व्यवस्था असणार आहे? नमस्कार। भक्तिसागर 65 एकर या ठिकाणी दरवर्षी आषाढी, कार्तिकी आणि चैत्री माघी याकरता विविध गावातून, विविध जिल्ह्यातून दिंड्या येत असतात। याकरता वारकऱ्यांकरता भजन, कीर्तन व इतर अनुषंगिक जी धार्मिक किंवा सांस्कृतिक त्यांचे जे कार्य असतील याकरता नगरपालिकेकरता विविध प्रकारच्या सेवा सुविधा पुरवल्या जातात। याच्यामध्ये इथे राहण्यायोग्य सपाटीकरण करता येईल, मुर्मीकरण करता येईल, इथे त्यांना शुद्ध पिण्याचं पाणी उपलब्ध करून देता येईल, विद्युत व्यवस्था करता येईल, शौचालयाची सोय करता येईल। या दृष्टीने नगरपालिकेने तयारी सुरू केलेली आहे आणि आमची युद्ध पातळीवर कारवाई चालू आहे। किती शौचालय असतील किंवा किती प्लॉट आहेत? एकूण साधारण 500 पर्यंत प्लॉट आहेत। साधारण 497 आकडा आहे आणि शौचालय 1,500 पर्यंत आपण शौचालय पुरवठा करण्याची तयारी सुरू केलेली आहे। आरोग्याच्या दृष्टीनं काय इथं व्यवस्था करण्यात आली? या ठिकाणी दैनंदिन जो कचरा गोळा होणार आहे हा डेली कचरा गोळा करण्यात येईल। भाविक मंडळी ज्या पद्धतीने इथे महाप्रसाद असेल किंवा त्यांची भोजनाची व्यवस्था असेल यांचा दैनंदिन कचरा आपण विल्हेवाट लावण्याची इथं तयारी केलेली आहे। तसेच मच्छरचा प्रादुर्भाव होऊ नये याकरता अँटी मॉस्किटो स्प्रिंग आणि फॉगिंग अशा देखील इथे आपण व्यवस्था करत आहोत। पोलीस बंदोबस्त कसा असणार भाविकांच्या सुरक्षे दृष्टीने? माननीय SP साहेब, माननीय जिल्हाधिकारी यांच्याशी झालेल्या बैठकांदरम्यान माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे आणि कुठल्याही पद्धतीचं या ठिकाणी चेंगराचेंगरी होणार नाही किंवा कुठलीही जीवितहानी होणार नाही या दृष्टीने पोलीस प्रशासन कार्यरत आहेत। 497 प्लॉट आपण कशा पद्धतीनं भाविकांना किंवा दिंडीधारकांना देणार? भक्तिसागर 65 एकर या ठिकाणले जे प्लॉट्स आहेत यांचं वाटप महसूल प्रशासनामार्फत होत असतं आणि एक पॉलिसी अशी निश्चित करण्यात आली आहे की फर्स्ट कम फर्स्ट सर्व, जी पहिली दिंडी अप्लाय करणार आहे त्यांना त्या ठिकाणी पहिल्यांदा वाटप करण्यात येईल आणि कुठल्याही प्रकारची टाळाटाळ किंवा उशीर लावण्यात येणार नाही। प्रथम प्राधान्य जी दिंडी येणार आहे त्यांना देण्यात येईल। किती भाविक इथं उतरू शकतात? साधारण एक अंदाज असा आहे की 7 ते 8 लाख भाविक या ठिकाणी उतरू शकतात आणि संपूर्ण जिल्हा प्रशासनाचं, नगरपालिका प्रशासनासह तयारीसाठी आम्ही सगळे सुसज्ज आहोत। आपण बघितलं असेल की चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये भाविकांना राहुटी टाकण्यास आणि स्वयंपाक करण्यास बंदी असल्यामुळे खरं तर पंढरपूर नगरपालिका प्रशासनाने 65 एकर म्हणजे भक्तिसागर परिसरामध्ये जवळपास 7 ते 8 लाख भाविक उतरतील आणि त्यांची सगळी राहण्याची करण्याची व्यवस्था देखील प्रशासनानं आता जवळपास पूर्ण झालेली आपल्याला इथं पाहायला मिळत आहे। पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश डांगेसर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।